बुद्धिः तीक्ष्णचक्षुः मौलिमन्त्रोऽपनेत्रम् कालाम्भोदज्वलाङ्गम् सतितटविलसत्चारुपीताम्बराग्रम् वन्दे धन्वन्तरिं तं निखिलजगदनत्रयविनारायणलीलम् वैभवारायणलीलम् ब्रह्मणो समारब्धान् आत्रेयाद्योतिषीहितान् अस्मदाचार्यपर्यन्तान् वन्दे गुरुपरम्पराम् आयुर्वेदरतं वन्दे नारायणं महावीरम् आयुर्वेदामृतं सर्वं शिष्येभ्यो यः प्रदत्तवान् द्रष्टाज्ञानी दृष्टकर्मा कृतकर्मा तथैव च अध्यापकोऽभिश्रेष्ठो महान् संशोधकस्तथा गुणैरेकैस्तमुदितैः यत्कार्यं प्रथमोऽधिकः समृद्धर्थं हि कार्यस्य वयं निपतामहे नागाविरोगास्तुतान् येनाहि सर्वे जगतो प्रकाशाः नमोऽथ वैद्यं सुरसाननानि वैद्यागमज्ञास्तुतिकामहादीन् हॅलो, आता ऐकू येते रे? कषायं रोचनं हृद्यं वातलं लवलीफलं गृभग्निसाधकृत बिल्वं दोषलं पूतिमारुतम्. तर लवली फलाचं काही फारसं माहिती नाही. म्हणजे मिळण्याच्या आशा हृदय आहे एक विचार करायला पाहिजे. बिल्व जे आहे हे गुरु अग्निसाधकृत आणि पूतिमारुत निर्माण करणार अशा स्वरूपाचा आहे. दोषल असणार अशा स्वरूपाचा आहे आणि हे सगळं पक्व बिल्वाचे गुणधर्म आहेत. आता इथं पूतिमारुतम असा शब्द आलाय. गमतशीर प्रकार म्हणजे दुर्गंधी अपान वायू हे कॉमनली सापडणार अशा स्वरूपाचं लक्षण आहे. पण कोशामध्ये नाही सापडत. गंधा रुद्रगंधा वातस्य अपानस्य किंवा अशा स्वरूपाची काहीतरी नोंद असायला हवी होती, पण ती नाहीये. तेव्हा तो अर्थ असा दिसतोय की तो पक्वाशयाचाच मलाचाच गंध आहे, तो त्या वायूला येतो असणार अशा स्वरूपाचा, आणि तो खऱ्या अर्थाने वायूचा गंधच नाही असणार अशा स्वरूपाचा. पण इथं मात्र पूती मारुतम असं बिल्वाच्या पक्व फलाच्या बाबतीमध्ये दिलेलं असणार अशा स्वरूपाचा आहे. तेव्हा त्याला दुर्गंध वास येतो असं काहीतरी स्वतःच दिसतंय असणार अशा स्वरूपाचं, किंवा पूती मारुतम निर्माण करणारा असणार अशा स्वरूपाचा. आणि बालम पुन्हा तीक्ष्णम पित्तलम लघुदीपनम. बालपिक्व बिल्व जे आहे तीक्ष्ण पित्तल लघुदीपन वातश्लेष्णमग्नम उष्णंच स्निग्धं ग्राही उभयम. आणि तो वातकफग्न आहे ते बालबिल्व, उष्ण स्निग्ध आणि उभयम ग्राही परम, दोन्ही ग्राही असणार अशा स्वरूपाचा आहे. त्यात कपित्थ कधीही कच्च वापरायचं नाही आणि बिल्व कधीही पक्व वापरायचं नाही, असा थोडासा त्याच्यामधला भेद आहे. वृक्षामलम ग्राही रूपशोषणम लघुदीपन रोचनम वातश्लेष्म हरं किंचित ऊनं कोशामलजन तथा. तर वृक्षामल जे आहे हे म्हणजे कोकम किंवा आमसूल धरतात. ते ग्राही वृक्ष उष्ण लघु रोचन दीपन असणार आणि वातकफहारक असणार अशा स्वरूपाचं आहे. तर हे अर्थात कोकणाकडे वापरण्याची बऱ्यापैकी प्रथा आहे.
आणि दक्षिणेमध्ये चिंच जास्त खरं तर वापरात आहे. जसं भाजी, सांबार, आमटी या सगळ्यासाठी म्हणून असणार अशा स्वरूपाचं. आणि वृक्षामलाचा विशेष तो शीतपित्तासाठी जास्त चांगला उपयोगी पडतो. कोशाम्लज किंवा कोशाम्रज हे माहिती नाही असणार अशा स्वरूपाचं. फलंकरंजम विष्टंभे पित्तश्लेष्मा विरोधीचे. करंजाचं फल विष्टंभी आणि पित्त आणि कफाला अविरोधी असणार अशा स्वरूपाचं. त्यात ते काल शमन करणार, अविरोधी असणार, वर्धन करणार अशा ज्या विविध कॅटेगरीज निर्माण होतात ते स्केल्स आहेत एका अर्थाने. एक टोक आणि दुसरं टोक म्हणजे शमन करणारा आणि कोपन करणारा असणार अशा स्वरूपाचं. आणि मध्ये किंचित शमन करणार, न्यूट्रल असलेलं, किंचित प्रकोप करणार असं व्हरायटी असणार अशा स्वरूपाच्या येतात. गृष्ण मधुरम वृक्षम केशग्नम च शमीफलम. शमीफलम मधुरम वृक्षम केशग्नम गृष्णवीर्यंच असणार अशा स्वरूपाचं. तर शमीपत्राच्याही बाबतीमध्ये ते केशग्न असणार म्हणून येतं. आणि विशेषतः लहान मुलांची अंगावरती लव जास्त असेल तर विचार केला जाऊ शकतो असणार अशा स्वरूपाचं. कटुपाकरसम पीलू तीक्ष्णोष्णम भेदी पित्तलम कृमिगुल्मोदरगर प्लिहार्ष कफवातचित सतिक्तम स्वाद यत् पीलू नात्युष्णं त्रिदोषचित नीपम शताक्षिकम प्राची नागरम तृणशूल्यजम अस्माद अल्पांतरगुणम ऐंगुनम सविकंतकम त्वक्तिक्त कटुका स्निग्धा मातुलुंगस्य वातजित. हिंगण बेटापर्यंतच आलंय तर हे पिलू पण वापरात नसणार तर त्रिदोषचित आहे खरं तर. हेही एकदा मिळण्याच्या दृष्टीने काय असं एकदा बघायला हवं. मातुलिंगाची प्रशस्ती खूप आहे खरं तर. विशेषतः बुद्धी म्हणून मातुलिंगाचं कार्य मोठं आहे. आणि पूर्वी खरं म्हणजे तिकडं सोलापूर वगैरे साईडला अजूनही मिळतात. पण आता ते मिळणं जवळपास अशक्य झाल्यासारखं अशा स्वरूपाचं झालंय. तर त्याचा काहीतरी टिकाऊ कल्प म्हणून ठेवणं हे जास्त बरं. त्यात वक्तिक्त कटुका स्निग्धा मातुलुंगस्य वातजित. वक्त्याचे जे आहे ते तिक्त कटुका स्निग्ध आणि वातजित आहे. बृहणम मधुरम मांसम वातपित्त हरण गुरु. मधला जो गर आहे तो मधुर वातपित्त हर असणार अशा स्वरूपाचा गुरु बृहण. लघुतत् केसरम कास श्वास हिद्मा मदात्ययान आस्य शोषा निलश्लेष्म विबंध छर्द्य रोचकान गुल्मोदराश शूल आणि मदनाग्निपंचन असे. ते केशर लघु आहेत आणि त्याची फलश्रुती मोठी आहे. कास श्वास हिद्मा मदात्य आस्य शोष वातकफविका विबंध छर्दी रोचक गुल्म उदर अर्ष शूलानी असणार अशा स्वरूपाचं. मातुलंगस्य केसरम अंतर्मांस भवम लघु कासातिंश्च नाशयती असणार अशा स्वरूपाचं. पण संभव यात फार मिळत नाहीये. एकंदर गुणधर्माच्या दृष्टीने चांगलं असणार अशा स्वरूपाचं दिसतंय. भल्लातकस्य त्वं मांसम बृहणम स्वादु शीतलम. तर त्वचा आणि मांस भल्लातकाचं पुन्हा बृहण स्वादू आणि शीतल असणार अशा स्वरूपाचं. तदस्ति अग्निसमम. अस्थि जे आहे ते अग्नी सारखं असणार अशा सरस मध्यम कफवात हरम परम. आता जी भल्लातकाची बी किंवा फळ असणार त्याचं जो भल्लातक म्हणून वापरला जातो ते. स्वाद्वमलम शीतम उष्णंच द्विधा पारावतन गुरु. संपवलं वाटतंय.
त्यातली जी मज्जा आहे गोडंबी असणाऱ्या अशा स्वरूपाची ही पुन्हा पित्तशामक असणाऱ्या अशा स्वरूपाची आहे. तेव्हा त्याचे आणि भल्लातकाचे ज्यातनं तेल निघतं त्याचे गुणधर्म परस्पर विरुद्ध असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत. आणि फळाचं पण गुणधर्म त्याच्या विपरीत असणारे अशा स्वरूपाचे दिसतात. पुढचं पारावत आलाय. रुच्चमत्यग्निशमनम रुच्चम मधुरम आरुखम पक्वमाशु जरां याति नात्युष्णं गुरुदोषणम द्राक्षा परुषकं चार्द्रम अम्लं पित्त कफप्रदम. द्राक्ष आणि परुषक ओली असणारी अशा स्वरूपाची जी आहेत ती तर आंबलं असतील तर पित्त कफप्रद असणारी अशा स्वरूपाची. पारावत म्हणजे नाही माहिती पण म्हणजे पारावतन विधात विप्रकार मधुरम अम्लंच. पालेवत म्हणजे सफरचंद असं धरतात असं आहे. तर हेही जरा गोंधळाचे आहेत मुद्दे सगळे. पण ताजी द्राक्ष आंबट असतील तर ती पित्त कफ करणारी आहेत असं लक्षात ठेवायला हवं. गृष्णवीर्यम वातग्नम सरम सकरमर्दकम तथा अम्लम कोलकर्कंदो लिकुच आम्रात कारुकम. ऐरावतम दंतशटम सत्रुदम सतुदम असेल तर मृगोलंडिकम नातिपित्तकरम पक्वम शुष्कम च कर्मर्दकम. मुळामध्ये गुरु उष्णवीर्य वातग्न असं कर्मर्दक आणि सरगुणधर्माचं आणि तथा आंबट कोल करकंद वगैरे सगळे बोराचे प्रकार असणार अशा स्वरूपाचे. आणि त्यात त्यांनी पित्तकारक असं काय वर दिलं नाहीये. बर वातग्न आहे. तेव्हा पिकलेलं आणि वाळलेलं बोर सॉरी करवंद हे फार पित्तकारक नाही. करवंद असं वाळवायची काय प्रथा नाही माहिती. दीपनम भेदम शुष्कम अम्लिका अंकोलयो फलम. त्या चिंच एक आहे त्यातली की दीपन आणि भेदन अशा प्रकारचं आहे ते शुष्क फल ते आहे. तृष्णाश्रम क्लमच्छेदी लघु इष्टंक होवातयो. तृष्णाश्रम आणि क्लम यांचा नाश करणारी आणि कफवातासाठी इष्ट लघु असणार असत. तर पूर्वी दक्षिणेकडे रेग्युलर चिंचच वापरत होती. आता त्या चिंचेची जागा टोमॅटोने घेतली असं झालाय प्रकार. तर हाही जरा बदल त्रासदायक असणार अशा स्वरूपाचा. कर्मरतकम पक्वम शुष्कंच नात्यार्थम पित्तकर्म वेगळं दिलेलं. कोलाधिकम मृगलंडिकांतम अम्लम सत तथा अत्यम्ल द्राक्षादि वत इत्यर्थः. ऐरावतम नागरंगम दंतशठम जंबीरम कर्कंदु रस्व बदरी. नागरंगम हे कदाचित ते तुमचं नारंगी वगैरे यातलं काही संबंध आहे का काय माहिती नाही. ऐरावत असणार त्यात जरा मोठं फळ आहे. फलानामवरं तत्र लिकुचम सर्व दोषकृत. लिकुच्या सर्व दोषकृत आणि अवर फलांना. हिमानिलोष्ण दुर्वात व्याल लालादि दूषितम जंतुष्टम जले मग्नम अभूमिजम अनार्थम. त्या हिमानिल उष्ण दुर्वात व्याल लाला इत्यादीच्या आणि व्याल इत्यादींच्या लाला इत्यादींनी दूषित असणार अशा स्वरूपाचं. कृमीनी खाल्लेलं पाण्यामध्ये बुडालेलं अभूमिज अनार्थव हे सगळे धान्यंतेचे
हे सगळे त्यजेत असणार अशा स्वरूपाचं एकंदर आलंय. त्याचा अभूभिजम असाही उल्लेख आलाय. त्यात त्या गच्चीवरची शेती ह्यामध्ये काय भुसा मुग असं घालून त्यातनं काहीतरी धान्य निर्माण करायचं असा एक उद्योग काही चालतो. फुलझाडं वगैरे लावली तर भाग नाही राहणार झाला, साक्षात वापर करणार नाहीत असणार तुम्ही. किंवा अनार्थ हेही हल्ली एक योग्य ऋतूला न येणार दुसऱ्याच कुठल्या तरी ऋतूला येणार असं एक प्रकरण झालंय. अन्यधान्य युतम आणि अतिजीर्णतया हीनवीर्यम असणार अशा स्वरूपाचं. दुसऱ्या धान्याने युक्त किंवा हीनवीर्य अशा प्रकारचं धान्य टाकावं. तथा शाकम वृक्षसिद्धम अकोमलम, त्या कोरडं शिजवलेलं आणि जून असणार अशा स्वरूपाचं शाक टाळावं असणार अशा स्वरूपात. असंजात रसम तद्वत शुष्कम चान्यत्र मूलका, आणि कोवळं आहे पण ते त्याला अजून करायचं आहे, त्याच्या रसाची अभिव्यक्ती झालेलीच नाही, इतकंही कोवळं नसावं असणार अशा स्वरूपाचं. आणि वाळलेलं पण टाळावं अन्यत्र मूलकात, फक्त मुळ्याचा अपवाद आहे की मुळा शुष्क करून शिजवून घेतलं तर चालेल असणार अशा स्वरूपाचं. त्या वृक्षसिद्ध अशा स्वरूपाचं नसावं असा एक भाग, आणि जून झालेलं नसावं असं दुसरा भाग असणार अशा स्वरूपाचा. प्रायण फलम अप्येवम तथामम बिल्ववर्जितम, आणि फळ सुद्धा याच प्रकारचं. आणि कच्च फळे घेऊ नये, बिल्व सोडून असणार, बाकी सगळे फळ पक्व असणार अशा स्वरूपाची घ्यायची. या यस्य धान्यस्य उचिता भूमी तत्वज्ञा विपरीता असं केलंय. आणि अभूमो विपरीत भूमो जातम अभूमिजम असं याने केलंय. आदिग्रहणेन शवकोथादीनां ग्रहणम हिमादिदूषितम अनिलेन अतिवृद्धेन केदारस्थं दूषितम उष्णेन चातपातेन दुर्वातेन च पूर्ववातादेन तथा व्यानानां सर्पादीनां लालया दूषितम. अन्येन च विजातीयेन धान्येन संयुक्तं केदारे जातम. अरे बापरे, मला असं वाटलं तर नंतर मिसळलेलं आहे म्हणून संयुक्त झालेलं जे आहे ते. त्या शेतीमध्ये जर दुसरं विजातीय असणार अशा स्वरूपाचं संयुक्त झालेलं असेल तर तेही टाळावं. इथले ते मागचं मी म्हणलं होतं तसं प्राचीन पद्धतीने शेती करणं आणि भूमीची परीक्षा करून इथं काय घ्यायचं असं ठरवणं. आणि मग ऊस असेल तर त्याच्यामध्ये भेंडी लावायची, म्हणजे दोन्ही मधुर रसाचे आहेत, आणि भेंडी काढून घेऊन झाडं काढून टाकायची, म्हणजे त्याचा मधुर रस त्या ऊसाला मिळतो असं त्यांचं एक म्हणणं असणार. तसाच प्रकार सगळ्या बाबतीत एकंदर ठेवावा असं म्हणणं आहे. वृक्षसिद्धम निस्नेह सिद्धम इत्यर्थ, अथवा वृक्षेण कांजिकादिना सिद्धम वृक्ष सिद्धम. कोमलम कठिनम, त्याने कोमलचा अर्थ कठीण केलाय. स्वभावतः संस्कार होतो वा असंजात अपरिपूर्ण स्वरूपम इत्यर्थ. कोणाचा तरी मायक्रोफोन ऑन आहे, फटाक्याचा आवाज येतो. प्रायण बाहुल्येन फलमपि एवं विधन्ते च द्राक्षादेश्च शुष्कस्यापि प्रयोगो दृश्यते इति ज्ञापनार्थं प्रायोग्रहणम्. त्या द्राक्ष वाळवून मनुका करून खायचे असं हे असल्यामुळे प्रायः म्हणजे. तथा फलम सर्वम आमम अप्राप्त पाकम त्यजेत बिल्वंतु वर्जयेत तस्य आमस्यापि प्रयोगः आमस्यैव प्रयोगः. अत्र यथायोगं पूर्ववत् योज्यम्.
अत्रापि फलानाम अप्रसिद्धानां प्रसिद्धानांचे येषां नामानि नुक्तानि तानि नानादेश कुलेभ्यो अपभ्रंश संस्कारादिना अधिगंतव्यानि. त्या अपभ्रंश संस्कारावरनं नावं जाणावीत. ते कलम कोलम असं मी जसं म्हणलं होतं तसं खरं म्हणजे तस प्रकार झाला. शुकशिंबीज पक्वान्न मांसशाक फलाश्रय हे वर्गैरन्नैक देशोऽयं भूयिष्ठमुपयोगवान् निर्दिष्टो रसवीर्याद्ये यथास्वं कर्म साधते. त्या शुकशिंबीज पक्वान्न मांस शाक फल यांच्या आश्रयाने राहणारा वर्गाने हा अन्नाचा एक देश जो पुष्कळ प्रमाणामध्ये वापरात आहे तो आम्ही रसवीर्य इत्यादींनी कर्मसाधनासाठी त्या कर्मसाधनासाठी म्हणून सांगितला. न शक्यम विस्तरेणापि वक्तुं सर्वंतु सर्वथा. सर्वच्या सर्व गोष्टी विस्ताराने सांगणं शक्य नाही आहे. हिताहितत्वे पेकांत नियमोस्मात अनिश्चित. हिताहितत्वासाठी एकांत नियम निश्चयाने हे हितकारकच आहे आणि निश्चयाने हे अहितकारकच आहे असं निश्चित नाही. मात्रा योग क्रिया देश कालावस्थादि भेदतः ततस्ततो यतो दृष्टास्ते ते भावस्तथा तथा. का बरं अनिश्चित नाही, अनिश्चितच आहे आणि त्यामुळे एखादी गोष्ट अहितकारक आहे ती सदा सर्व काळी अहितकारक आहे असं नाही होऊ शकत. अगदी प्रयोषकारक असं प्रकारचं म्हणून दही आहे असं म्हणलं अभिषंधी आहे असणार तरी वमन द्यायचंय दोष कोष्ठात आणायचे तर दही हितकारक त्या वेळेपुरतं असणार अशा स्वरूपाचं ठरतं. आणि जे हितकारक आहे ते तुम्ही जास्त मात्रामध्ये घेतलं तर ते अहितकारक होईल असणार अशा स्वरूपाचं. त्यांनी पुढे प्रत्येकाची उदाहरणे दिली आहेत. मात्रा कमी जास्त प्रमाणामध्ये वापरल्यामुळे हितकारत्व अहितकारत्व बदलतं. योग त्याचा कशा बरोबर आहे. तेच तूप आणि मध सेपरेटली हितकारक आहेत पण सम प्रमाणात घेतले गेले तर अहितकारक असणार अशा स्वरूपाचे आहेत. संस्काराने दही तापवलं तर अहितकारित्व असणार अशा स्वरूपाचं आहे. विशिष्ट देशामध्ये विशिष्ट खाद्यपदार्थ ठीक आहेत दुसऱ्या देशामध्ये नाही. अनुपाणी जांगल देशानुसार त्याचा विचार काल पुन्हा असणार अशा स्वरूपाचा. विशिष्ट ऋतूमध्ये विशिष्ट गोष्टी हितकारक आहेत किंवा रात्री नाही सकाळी नाही वगैरे असणार अशा स्वरूपाच्या अवस्था आहेत. आणि म्हणून ततस्तत यतो दृष्टास्ते ते भावास्तथा तथा की ज्या अर्थी ते भाव त्या त्या प्रकाराने बदलतात आणि म्हणून हिताहितत्वे एकांत नियमोस्माद अनिश्चित. हिताहितत्वाच्या बाबतीमध्ये एकांत नियम नाही की अमुक हितकारकच आहे आणि अमुक अहितकारकच आहे अशा स्वरूपाची परिस्थिती नाही. तर ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये मुळामध्ये हे असं घडत असल्यामुळे खर तर आयुर्वेद जास्त अवघड झालेला असणार अशा स्वरूपाचं. अगदी सुरुवातीला मी जे गुरुकुलला लेक्चर घेतलं होतं कार्यशाळा म्हणजे ही गुरुकुल संकल्पना स्पष्ट करण्यासाठी त्यावेळेला मी एक असं म्हणलं होतं की आयुर्वेद हा आयुष्याचा वेद आणि त्याच्यामुळे आयुष्याविषयीचं ज्ञान त्याच्यामध्ये समाविष्ट असणार अशा स्वरूपाचं आहे. त्या आयुष्य म्हणजे शेवटी काय तर शरीर निर्मित सत्वात्म संयोग असणार अशा स्वरूपाचं आणि ते नित्य ग आहे. त्या नित्य पुढे पुढे जाणार बदलणार असणार अशा स्वरूपाचं आहे. त्या बाल्यापासून वार्धक्यावस्थेपर्यंत निर्णयाळी परिणाम होत राहणार आणि त्यामुळे जे बदलणार आहे अशा भावाच्या विषयी आपण बोलतो आहोत आणि त्याच्याविषयी काय सांगणार तर हिताहितत्व सांगणार तसे हिताहितव असणार अशा स्वरूपात. तर हिताहितत्व हेही बदलणारा भाव आहे. अमुक ज्येष्ठ एक गोष्ट सातत्याने हितकारक आहे का सातत्याने अहितकारक आहे असं नाही. प्रायः तुम्ही म्हणू शकता की ही हितकारक आहे त्याचं सेवन करावं आणि किंवा शीलन करावं आणि ही गोष्ट अहितकारक आहे त्याचं शीलन करू नये असणार अशा स्वरूपाचं. पण तरीही नियमाने अमुक गोष्ट हितकारकच आणि अमुक गोष्ट अहितकारकच
असं सांगता येणं अवघड आहे. तेव्हा ज्याच्याविषयी बोलायचा तोही बदलणारा भाव, जे बोलायचं तोही बदलणारा भाव, आणि तरी सांगणारा आयुर्वेद शाश्वत. हे कसं काय गोड बंगाल आहे. तेव्हा ही किमया कशी काय साधली आहे, हा इश्यू होता त्यावेळेला. आणि मे बी स्वयं आयुर्वेदा शाश्वतो निर्दिश्यते अनादित्वात स्वभाव संसिद्ध लक्षणत्वात आणि भाव स्वभाव नित्यत्वात तीन हेतू चरकाचार्यांनी दिलेले आहेत. त्याचा एकदा सविस्तर विचार असणार अशा स्वरूपाचा करायला लागेल. पण हा शेवटी कसा आहे की पुरुषोयम लोकसंहिता हा यावरती आधारित हे सगळं प्रकरण आहे. आणि सृष्टीमध्ये जे आहे तेच आपल्यात जे आहे तेच सृष्टीमध्ये आहे. आणि त्याच्यावरती ही काही तत्वाच्या संकल्पना आधारित असणाऱ्या अशा स्वरूपाच्या आहेत. आणि ते सर्व अवस्थांमध्ये म्हणजे गर्भावस्थेपासून ते मृत्यूपर्यंतच्या सर्व अवस्थांमध्ये त्याचा सगळ्याचा विस्ताराने विचार ग्रंथात मांडलेला असणार अशा स्वरूपाचा. तर मग त्यात प्रामुख्याने आहाराच्या संदर्भातला विचार जास्त महत्वाचा असणार अशा स्वरूपाचा टाकतो. कारण देहोही आहार संभव हा, शरीर शेवटी आहारापासून बनणार असणार अशा स्वरूपाचा आहे. आणि आता सर्वात वाईट गोष्ट काय झाली असेल तर पारंपरिक शेती नष्ट झाल्यामुळे शरीर घडवणारा मूळ बेसच हलवला गेला. आणि त्याच्यामुळे होणारे दुष्परिणाम काय आहे त्याची आता कल्पना स्पष्ट होऊ शकत नाही खऱ्या अर्थाने. आता कॅन्सर वगैरेच्या रूपाने काही अकराळ विकराळ स्वरूप डोळ्यासमोर आलं. पण ज्या प्रकाराने झपाट्याने हे सगळे भाव बदलत आहेत सृष्टीमधले असणाऱ्या स्वरूपाचे, त्याचे आयुष्यावरती, मानवी आयुष्यावरती काय काय परिणाम होणार असा मोठा विषय राहील. आणि म्हणून प्रायोपयोगिक असणारा अशा स्वरूपाचा वर्ग यथास्थूल आम्ही सांगितला. विस्तार सांगणं काही शक्य नाही असणारा अशा स्वरूपाचं. आणि म्हणून महतापि ग्रंथ समारंभेण न शक्यम किंमत संग्रहेण इति आपि शब्दस्य अर्थः. सर्वम वस्तु जातम सर्वथा सर्वेण प्रकारेण अपि वक्तुं न शक्य. त्या चक्रपाणी दत्तांनी पहिल्याच टीकेमध्ये इतिहास मावरात्रयादेव महर्षयः कथमयं प्रयोजनाभिधायी अग्निवेशः आप्तः अशा स्वरूपाचं म्हणून सुरुवात केली असणार अशा स्वरूपाची. आणि मग सगळ्या गोष्टींचं ज्ञान असणारं असं कोण असणार आहे. एकमेव मधुस्वरूपेण जीवयती असं म्हणून एक मधाचं उदाहरण त्यांनी घेतलंय. तेव्हा एका मधाचे गुणधर्म ठरवताना इतके नाकेनऊ येतात तर निखिल प्रमाणवादी ज्ञान असणं असं कसं शक्य आहे असं. आणि मग म्हणून अग्निवेशा सांगतो की आत्रेयादी महर्षी असणारे मुने हे मुनी आहेत आत्रेयादी. आणि मुनयो ही पुरुषातिशय उच्चंते, ते पुरुषातिशय असणारे अशा स्वरूपाचे, पुरुषांना किंवा सर्वसामान्य माणसाला मागे टाकणारे असणारे अशा स्वरूपाचे आहेत. निखिल ज्ञानशालीना, सगळ्या ज्ञानात युक्त असणारे अशा स्वरूपाचे. आणि असं जर असेल तर आम्हाला खऱ्या अर्थाने शब्द प्रमाणावरतीच भरोसा ठेवायला पाहिजे. आणि मग आता कालानुरूप संहितेचं काम खरंच खडतर आहे. हा सगळा आस्पेक्ट जर लक्षात घेतला की तुम्हाला आता उपलब्ध असलेल्या द्रव्यांचं गुणधर्म सांगता येणं, जे पूर्वीचे आहेत त्यांच्यात काय बदल झालेत आणि आता त्यांचे गुणधर्म काय आहेत असं सांगता येणं, आणि जे नवीनच आहेत त्यांचे गुणधर्म सांगता येणं. आणि मग त्यांचं रोग कर्तृत्व, शमकत्व वगैरे वगैरे असणार अशा स्वरूपाच्या ज्या काही गोष्टी लागतील त्या डोळ्यासमोर खऱ्या अर्थाने यायला पाहिजे. सर्व भावानांच्या शरीरे इदम हितम इदम अहितम इति नियमः अनिश्चितः. सर्व भावांच्या बाबतीमध्ये हे हित आहे हे अहित आहे असा नियम अनिश्चित असणार अशा स्वरूपाचा आहे.
कस्मादनिश्चितः यतः यस्मात् ते नानाविधाः भावाः ततः ततः मात्रा संयोग क्रिया देश काल स्वभाव विषय अवस्था क्रमादीनां भेदात् तथा तथा तेन तेन प्रकारेण नानाविधैः विशेषैः दृष्टाः. की त्यांच्यामध्ये जे काही बदल असणारे अशा स्वरूपाचे घडतात त्या भावांमध्ये आणि त्या विशिष्ट परिस्थितीमध्ये तो भाव हितकारक आहे किंवा अहितकारक आहे असं तुम्हाला प्रत्येक वेळेला जजमेंट यायला पाहिजे. आणि त्यामुळे जगत्य मनौषधम न किंचित विद्यते द्रव्यम वशान नानार्थ योग हो याचे काही सूत्र येतात. नानार्थ योगामुळे कुठलेही द्रव्य हे औषध नाही असं नाही असं. तेव्हा कुठलीही गोष्ट औषध म्हणून वापरता येते असणार अशा स्वरूपाचं. तर कुठलीही गोष्ट हितकारकही असू शकते अहितकारकही असू शकते. नेमकं कुठल्या अवस्थेमध्ये ते त्याचं हितकारित्व आहे आणि कुठल्या याच्यात नाही असं ठरवणं. तेन एतदुक्तम भवति पथ्यमपि मात्रादि विशेषात अपथ्यता याति अपथ्यच पथ्यतामिति. त्या मात्रादि विशेषाने पथ्य सुद्धा अपथ्य होतं आणि अपथ्य सुद्धा पथ्य असणार अशा स्वरूपाचं होतं. आता या सगळ्याची उदाहरणं दिली आहेत. मात्रा योग क्रिया देश कालावस्था भेदता मात्र्या सवितम मध्यम हंती रोगांस पाहिजे कारण तदुद्भवान. योग्य मात्रेमध्ये सेवन केलेलं मद्य मद्यापासूनच उत्पन्न होणाऱ्या विकारांचा नाश करणारा असणारा अशा स्वरूपाचा असतो. फक्त तिथं ते अनियंत्रित आहे जेव्हा विकार निर्माण करणारा अशा स्वरूपाचा आहे. तेच इथे विपरीत गुणाचं मद्य असं अपेक्षित राहतं. ते योग्य मात्रेमध्ये सेवन केलं गेलं तर त्या रोगाचा नाश करते असणार अशा स्वरूपाचा. इथे एक कोलटकर सर हेराचा दृष्टांत असणार अशा स्वरूपाचं द्यायचं. विशेषतः विपरीतार्थकारी असं जी काही कॅटेगरी आहे ती आपाततः दिसायला विपरीत असणारी अशा स्वरूपाची पण प्रत्यक्षामध्ये विपरीतार्थकारी असणार अशा स्वरूपात. इशू निघाला होता तो वातव्याधीमध्ये तिक्तरसाचा वापर खूप आहे असणार अशा चिकित्सेमध्ये. तिक्तरस मुळात वातप्रकोपक आहे आणि त्याचा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये वापर का दिसून येतो. दोन उत्तर संभवतात. एक तर मार्गावरोधजन्य वातप्रकोप जेव्हा आहे तेव्हा अपतर्पण करणारा असणारा अशा स्वरूपाचा औषध पाहिजे म्हणून तिक्तरस येतो असणारा. कारण आकाश महाभूत बाहुल्याने तिक्तरसातच आहे बाकी कुठल्या रसामध्ये नाही. आणि दुसरं एक असं सरांचं म्हणणं होतं की सूक्ष्म स्रोतसामध्ये झालेले बदल त्याचे अवरोध असणाऱ्या अशा स्वरूपाचे हे दूर करण्याचं सामर्थ्य सूक्ष्म गुण असलेल्याच महाभूताला असू शकतं. स्थूलाला ते खाडे कर्तृत्व असू शकत. आणि म्हणून तिथं भले स्थूल हा त्याच्या विरोधी असेल वाताच्या पण तो आत पोचूच शकत नसेल तर त्याचा उपयोग नाहीये. तर त्याला सूक्ष्मच पाहिजे पण तो आत पोचून वाताचं शमन करेल असणारा अशा स्वरूपाचा पाहिजे. आणि म्हणून मग पटोल किंवा गुडुची वगैरे असणारी अशा स्वरूपाची जी द्रव्य तिक्तरसात्मक आहेत पण वातशामक काम करणारे असणारे अशा स्वरूपाची आहेत ती वापरायला हवीत असणार अशा स्वरूपात. तर तसंच ते मद्योद्भव विकारांसाठी मद्य हा चांगला उपाय असणार अशा स्वरूपाचा. आणि विशेषतः पाश्चात्य देशांमध्ये जर मद्यांचा नीट अभ्यास झाला लोक काय प्रकारचे मद्य जास्त पितात आणि त्याला विरोधी मद्य कोणती असू शकतील आणि ती मात्रेमध्ये सेवन करायला सांगितली तर हा एक चांगला मार्ग असू शकतो असणार. निषेव्यमाणम तिलशो विषमपी अमृता येते. तेव्हा अगदी तीव्र प्रमाणाने घेतलेलं विष हे सुद्धा अमृतासारखं काम करणार अशा स्वरूपाचं ठरतं. अर्थात हे अमृतासारखं काम करतं म्हणजे काय करतं असं एक वेगळा इश्यू राहील. पण त्यातले जे वैवाहिक विकास हे गुणधर्म आहेत विषाच्या मध्ये असणारे
त्यांचा वापर तुम्ही दोषसंघात नष्ट करण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये करून घेऊ शकता, कमी मात्रेमध्ये वापरून असणार. आणि नाहीतरी रसशास्त्राचा उदय आणि पाण्यापासून निघणाऱ्या विषारी द्रव्यांचा वापर हा त्याला विषग्नत्व आणून किंवा विषारी परिणाम त्याचे नष्ट करून वैवाहिक विकास वगैरे अशा गुणधर्मांचा चांगल्या अर्थाने उपयोग करून घेणं याचे द्योतक असणारे अशा स्वरूपाचे आहे. आणि म्हणून योगादपि विषम तीक्ष्ण उत्तमम भेषजम भवे. तीक्ष्ण विष हे योगाने उत्तम भेषज असणारा अशा स्वरूपाचं बनतं. हीनाति मात्र अशनम वरून निश्चय कोपनम. भोजन योग्य मात्रेमध्येच असलं तर ते चांगलं असणार अशा स्वरूपाचं. कमी झालं तरी वात वाढतो, जास्त झालं तरी वात वाढतो. कमी झालं तर वात वाढतो हे समजण्यासारखं आहे, पण जास्त झालं तरी वात वाढतो हे गमतशीर असणार अशा स्वरूपाचा प्रकार आहे. फक्त एका ठिकाणी धातुक्षयजन्य वातप्रकोप आहे, दुसऱ्या ठिकाणी मार्गावरोधजन्य पण वातप्रकोप आहेच दोन्हीकडे असणार अशा स्वरूपाचा. तेव्हा तो वेगळा म्हणून लक्षात घेण्यासारखा असणार. भजतो विषरूपत्वम तुल्यांशे मधुसरपेशी. तूप आणि मध समप्रमाणात एकत्र केले तर ते विषरूपाला असणारा स्वरूपाचे जातात. क्षारोम्ल रस संयोगे मधुरी भवती क्षणात. अम्लरसाचा संयोग झाला की क्षार तात्काळ मधुर असणारा अशा स्वरूपाचा होतो. आता हे मात्रा संपलं बरं का. क्षारोम्ल रस संयोगे मधुरी भवती क्षणात हे योगाचं प्रकरण सुरू झालं असणार. मात्रा योग असणार. माझ्याकडे कसं अष्टांगला मला एकदा ड्युटी लावली हॉस्पिटलला. मला खरं संविधा डिपार्टमेंटला असल्यामुळे हॉस्पिटलचा संबंध नव्हता. आणि आधीच्या कोणीतरी वैद्याने आर्षोभगंधराला क्षार लावला होता आणि ते काही झालंच नाही त्याचं. म्हणजे आरशही गळून पडला नाही, भगंधरामध्येही काही झालं नाही असणार. पण त्याला त्या क्षाराने मात्र दग्ध झालं आणि ते भयंकरच प्रकरण झालं होतं. तो ठाणाणा ओरडत होता, आग होती. आणि त्याला शतत लावायला दिलं होतं, पण त्याने त्याची आग थांबत नव्हती. माझा पहिलाच दिवशी त्या दिवशीचा ओपीडीचा दिवस आणि तो पेशंट आला. 3-4 दिवस झाले माझा अजून काही कमी होत नाही. पण मी पहिल्यांदा त्यावेळेला धात्रिक वाथाने धावन केलं. क्षाराचाच परिणाम आहे असं आहे करून. आणि ते किती झटकन म्हणजे धावन झालं आणि तो दाह संपला असणार अशा स्वरूपाचा जो शतत घृताने शमलेला नव्हता असणार अशा स्वरूप. त्या क्षारोम्ल रस संयोगे मधुरी भौतिक क्षणात तो त्याचं न्यूट्रलायझेशन जर तुम्हाला करायला हवं असेल तर तात्काळ हे करावं. व्हाईस वर्षाही करता येतं. खूप अम्लरसाचं अतिसेवन झालेलं आहे, आम्लोद्गार वगैरे असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहेत किंवा आम्लास्यता असणाऱ्या अशा स्वरूपाचे आहे, आम्लछर्दी आहे, तर कल्याणक क्षार झटकन उपयोगी पडतो. अशा स्टेजला क्षार हेच लवकर त्या पित्ताचं शमन करायला उपयोगी पडणार असणार अशा स्वरूपाचा म्हणतात. उत्तुंडक्याः किंदुकेन तिक्तता मधुरायत. तर उत्तुंडिकाची जी तिक्तता आहे ती त्या तिंदुकाने त्याला गोडवा असणार अशा स्वरूपाचा प्राप्त होता. हा संयोग महिमा असणार. हिंगुगैरिक सिंधुत्थम गंधवर्ण रसाधिकम. नाही माहिती. खाली काय दिले का टीकाकारांनी बघूया. तुमच्याकडे काय दिलंय का कुठे? तिंदुकायन आठवत नाही, तिंदुक पण आठवत नाही. तर हिंगुगैरिक सिंधुत्थम गंधवर्ण रसाधिकम. हिंगूमध्ये गंधाचं उत्कटत्व आहे, गैरिकामध्ये वर्णाचं उत्कटत्व आहे आणि लवणामध्ये याचं उत्कटत्व आहे, रसाचं उत्कटत्व आहे असणार अशा स्वरूपात.
तर हे का म्हणजे हे त्याचे स्वाभाविक असणार आहे अशा स्वरूपाचे प्रकरण आहे. आणि मग ते ज्यात मिसळतील त्यात हे प्राप्त होणार असणार. म्हणजे हिंगू ज्यामध्ये मिसळला त्याच्यामध्ये त्याचा गंध हा प्रकर्षाने जाणवेल. गैरिक मिसळ गेल्यानंतर वर्ण त्याला लाल असणार अशा स्वरूपाचा प्राप्त होईल. आणि सैंधव मिसळल्यानंतर रस त्याचा जो आहे हा प्रकर्षाने असणार अशा स्वरूपाचा आहे. हे गैरिक त्यांच्या भाजी शिजवताना गैरिक टाकलं ज्यांना आम्लपित्ताची तक्रार आहे थोड्याशा मात्रेमध्ये तर त्याचं पित्त कमी होतं असं शेंडेंचं म्हणणं होतं या प्रकारचं. पूग तांबूल शंखेभ्यो गंधवर्ण रसोद वर्णगंध रसोद गैरिक बरं म्हणजे ते शिजवताना नाही घालायचं. बरोबर नाही आपण मसालेदार तिखट असणार अशा स्वरूपाचं जेवण असेल तर वर्ण असं गैरिक घालून सुद्धा त्याचं हे कमी होतं वीर्य कमी होतं असणार अशा स्वरूपात. साक्षात यांच्या दातार गुरूंच्या म्हणण्याप्रमाणे ते साक्षात पृथ्वी महाभूत आहे आणि त्याच्यामुळे मग त्याचे त्या स्वरूपाचे फायदे अशा स्वरूपाचे होतात. त्या सुपारी तांबूल पत्र आणि चुना यांच्या एकत्र येण्यातून वर्णगंध रसोद्भव हा तिन्ही गोष्टी त्यातनं निर्माण असणाऱ्या अशा स्वरूपाच्या होतात. कोद्रव हंते अश्रुक पित्तन करोत तेव विदाहेवी. कोद्रू हे रक्तपित्ताचा नाश करणार आहे पण विदाही पदार्थांच्या बरोबर दिलं गेलं तर रक्तपित्त करतच असणार अशा स्वरूपाचं. म्हणजे दुर्जनाच्या संगतीने सुजन बिघडला असं प्रकरण आहे. विदाहींचं विदाह कमी होता असं नाही उलट कोद्रू बिघडतो आणि तोही रक्तपित्त करतो असणार अशा स्वरूपाचं. कुष्ठंतत कार्य अपि तिलो हांती भल्लात कैस. तेव्हा तिल कुष्ठकारक आहे पण भल्लातका बरोबर दिला गेला तर तो मात्र कुष्ठाचा नाश करणारा असणारा अशा स्वरूपाचा. इथेही पुन्हा तसाच इशू राहील. जेव्हा तिलसेवन हे कुष्ठाचा हेतू असणारा अशा स्वरूपाचा असेल तिथे कदाचित तिळच भल्लातका बरोबर दिले गेले तर जास्त लवकर काम करणारे असणार अशा स्वरूपाचे ठरतील. गुणभल्लातकम पथ्या तिलश्चेती समावशकम असा तो योग असणार अशा स्वरूपाचा म्हणून आलाय. आणि या कुष्ठामध्ये निर्णय लोकांनी खरं वापरलेलं आहे. रिझल्ट चांगले आहेत. फक्त भल्लाचा कोकणाला सोसतो आणि नाही सोसत हे बघून करायला हवं असणार अशा स्वरूपाचं. गुण कर्ताग्नी साधस्य हिनस्ते अभयादिवी. त्या गुळ अग्निसाध करणारा आहे पण अभयाबरोबर दिला अभया वगैरे अशा स्वरूपाचं तर अग्निमांद्य दूर करणारा असाही आहे. तेव्हा गुणाभया गुणार्धक असे निम्या प्रकारचे संयोग येतात आणि ते चांगले उपयोगी पडणारे असणारे अशा स्वरूपात. त्यापेक्षा गुणार्धक संयोग जास्त प्रमाणात वापरले. गुणाहरित की खरं तितका नाही वापरला गेलेला पण शोथामध्ये तोही वापरण्यासारखा असणारा अशा स्वरूपाचा म्हणून आहे. तृष्यत्यग्ने समधनम सर्पिरती उपदिश्यते. त्यात तृषी आणि अत्यग्नी अशा स्वरूपाचा असणार. तृषी अत्यग्ने हे तर त्यामध्ये समधनम ते मधुच्छिष्ठ जे आहे पोळ्याचं मेण त्यांनी युक्त असणारा अशा स्वरूपाचं तूप सुद्धा हितकारक आहे किंवा उपदिष्ट सांगितलं. अत्यग्नीला तुपाचा निषेध आहे आणि ते आणखीन अग्नी वाढवतं. पण तृषा आहे आणि ते जर तुम्ही याच्यामध्ये पोळ्याच्या मेणाबरोबर असणारा अशा स्वरूपाचं जर दिलं तर ते उपयोगी पडतं.
आणि खरं हे स्थौल्यामध्ये शूत्रशौस्त तत्वधिकम असं जे काही प्रकरण राहत येतं उदहत स्थूलम अनुदावो तर त्यात पोळ्याचं मेण तूप आणि मग दूध किंवा अशा स्वरूपाचं जर दिलं तर जास्त भूक लागते असणार अशा जे प्रकरण आहे ते कमी होतं आणि भूक कमी होऊन मग इंटेक कमी जातो आणि मग स्थौल्य कमी व्हायला मदत असणार अशा स्वरूपाची जीवनीयम अपेक्षेरम विषलेशेन मृत्यवे दूध जीवनीय आहे पण थोडासा जरी विष त्यात अंश असला तरी ते मृत्यूला कारणीभूत ठरतं. आता ते काही दूध मृत्यूला कारणीभूत ठरते खरं ते विषच कारणीभूत ठरतं पण जीवनीय आहे दूध तरी सुद्धा मृत्यू येतोच असणार अशा स्वरूपात. तुल्येपि हतोन्योन्यम विषय स्थावर जंगमे त्या स्थावर आणि जंगम विष हे परस्पर तुल्य असून सुद्धा एकमेकांचा नाश करतात असणार अशा स्वरूपाचं. तर असं आता खरं कृत्रिम विष गरविष या संदर्भामध्ये काय आहे असं एकदा बघायला हवं. कारण एक मोठा इश्यू ॲलोपॅथीच्या औषधांचे दुष्परिणामांचं काय करायचं असा आहे. त्याचं आयुर्वेदिक इंटरप्रिटेशन काय आणि त्याला ट्रीटमेंट काय असणार अशा स्वरूपाचं. तर हे गरविष किंवा कृत्रिम विष अशी जर आम्ही संकल्पना केली आणि त्याचा नाश करणारी चिकित्सा अशी ठेवायची असं जर ठरवलं तर मग त्याची काहीतरी निगत लागेल. विशेषतः आता हे स्टेरॉइड्स घेतलेली मंडळी किंवा केमोथेरपी घेतलेली मंडळी असणार अशा स्वरूपाची. आणि आता केमोथेरपी बऱ्याच गोष्टींमध्ये शिरली म्हणजे नुसती कॅन्सरसाठी म्हणूनच आहे आणि टीबीच्या याच्यामध्ये पण आहे अमवातामध्ये पण आहे. अनेक ठिकाणी केमोथेरपी शिरलेली असणार अशा स्वरूपाची आहे. तर त्या सगळ्याच्या बाबतीमध्ये विषग्न अशा स्वरूपाचं म्हणून काय विशेषतः आहे कृत्रिम विष किंवा गरविष याला विरोधी काय असणार. परवा मी काहीतरी सांगितलं हा दूषी विषारी आगद हा या प्रकारात वापरायचा असणार अशा स्वरूपाचं. सत्व वातला वृक्षा पिचतास्ते तर्पयंते सत्व वातला आणि वृक्ष आहेत पण पान केलं की मात्र ते तर्पण करतात असणाऱ्या अशा स्वरूपाचं. विनापिचोपयोगेन मणिमंत्रादी कार्य करतो साक्षात सेवन न करता मणिमंत्र इत्यादी सुद्धा कार्य करतात असणाऱ्या अशा स्वरूपाचं. जी मंत्र कोणीतरी दुसऱ्यांनी टाकलाय पण रिसिव्ह करणाऱ्याला त्याचा फायदा होतो असणार अशा स्वरूपाचं. आणि मणीचं कदाचित धारण एवढं असणार अशा स्वरूपाचं म्हणणं आहे. आर्द्रकात जायते शुंठी संस्कार येणं लगी असे आल्यापासून सुंठ संस्काराने अत्यंत लघु असणार अशा स्वरूपाचे होते. आणि लघुप्योपी हे सक्तिभ्यो गुरुवा सिद्धिपिंडका सिद्धपिंडका हे आता सगळे संस्काराचे सुरू झाले प्रकार क्रिया असणार अशा स्वरूपाचे. तेव्हा लघु सक्तूंपासून सिद्धिपिंडक हे गुरु असणारे अशा स्वरूपाचे होते. भृष्टा क्षुण्णोपी पृथुको रक्तशालेर लघो गुरु लघु अशा रक्तशालीत नसून म्हणणारा भाजलेला आणि काय चिमटवलेला किंवा काढलेला असा पृथुक असे पोहे हे गुरु होतात असणार अशा स्वरूपाचं. आणि शालिक पिष्टोकरी यस्त्वं गोधुमादपि गच्छति आणि उलट शाली लघु आहे त्याचं पीठ हे गव्हापेक्षा सुद्धा पचायला जड होत असणार अशा स्वरूपात. मला खूप याचा गंमतशीर अनुभव आला होता. डोंबिवलीला एक केस होती प्रतिशयाचीच होती आणि औषध दिली बरं वाटलं पथ्यापथ्य सांगितलेलं होतं. एकदा आल्या म्हणल्या की मला भयंकर सर्दी झाली काल. म्हणलं तुम्ही काहीतरी खाल्लं असेल. नाही म्हणलं मी पथ्याच्या पलीकडे काही गेलेलं नाही तुमचं सांगितलेलं ते पथ्य तसं तसं पाळणं. शेवटी काय काय खाल्लं असं विचारल्यानंतर अजब हेतू दिसला. म्हणजे तांदूळाची पिठी चहात कालवून खाल्ली असं.
तर ती एकच बाई बघितली अशी खाणारी, अजून तसं मला या प्रकारे खाणारं कोणी भेटलं नाही. पण मला हा श्लोक आठवला, शालिपिष्ट बोरेस्तुम गोदो मादपे गच्छति. आणि म्हणलं मग ठीक आहे, तेच कारण आहे. होईल ते झालं का, मी खाऊ नका परत म्हटलं. पण हे काहीतरी जरा चमत्कारिक असणार अशा स्वरूपाचं आहे. नरेंद्र पेंडसेने एक विलासानंदांच्या उदाहरण सांगितलं, ते जरा छान आहे. म्हणजे असं ग्रहणीची काहीतरी केस आणि बरी होत नाही बरं वाटत नाही. त्याने कशावरनं जजमेंट घेतलं नाही माहिती. ते म्हणले कच्चं खाण्याची सवय असेल त्या बाईला, चौकशी करणं. आणि मग विचारल्यानंतर तिने सांगितलं, हो मी स्वयंपाक करत असताना तांदूळ डाळी असं काही कच्चं खाते. करता करता असणार आहे. आता हाही अजब आहे तू. ते बंद केलं आणि मग त्याची ग्रहणीची तक्रार गेली असणार. पण ते असे तांदूळ डाळी वगैरे कच्च्या खायची स्वयंपाक करता करता असणार. तर ते पिष्टाने असं काय घडतं, पण पिष्ट असं म्हणलं की जनरली तंदुल पिष्ट अशा स्वरूपाचं म्हणून धरलं जातं. लघु शालीरपी पिष्ट हा अपिष्टात स्वभाव गुरुता गोधूमात अधिकं गुरुत्वं याति इति क्रियाविशेष. स्वभाव लघुनोपि रक्तशाले संभूतः भृष्टः मुसलच्छिन्नश्च पृथको गुरुत्वं याति इति क्रिया स्वभावकृतो विशेषः असणार. लघुपित्तहरा लाजा व्रीहितो गुरुपित्तला. त्या व्रीही गुरु आणि पित्तला असला तरी लाह्या लघु आणि पित्तहर असणार अशा स्वरूपाच्या होतात. संग्राहिणो लघोर मुद्गात कुलमाशो भेदनो गुरु. त्या मुद्ग संग्राही आणि लघु आहेत, पण त्याचीच उसळ भेदन आणि गुरु आहे. तर हे एक जरा मिसळ या पदार्थाच्या संदर्भामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणजे मुगाची पण ते मटकी बिटकी किंवा हरभरा आणि छोले बिले यांच्या बाबतीमध्ये आणखीनच वेगळा विचार करायला लागेल. आमंग्राहितरं तक्रम नागरी कृतम आर्धक. कच्चं ताक हे जास्त ग्राही असणार अशा स्वरूपाचं आहे. आणि सुंठीमध्ये कन्वर्ट केलेलं आलं हेही जास्त ग्राही असणार अशा स्वरूपाचं एकंदर प्रकरण आहे. आणि आर्द्रिका मात्र भेदिनी आहे, आलं भेदन करणारा असणार अशा स्वरूपाचा आहे. गुळात तोयाच सुतराम मूत्रलम गुरुपानकम. गुळ आणि तोय दोन्ही खरं म्हणजे मूत्रल आहेत, पण संयोग महिना ते जास्त मूत्रल असणार अशा स्वरूपाचं प्रकरण होतं. आणि गुरु असणार अशा स्वरूपाचं. तेव्हा ते ग्रीष्म ऋतूमध्ये सेवन करण्यास असणार अशा स्वरूपाचं योग्य. गरियो गडधत्युत्था रसाला चाती शुक्रला. त्या गुळ आणि दह्यापासून उत्पन्न झालेली रसाला जास्त गुरु असणारे अशा स्वरूपाची आणि अतिशुक्रला खूप शुक्र वाढवणारे असणारे अशा स्वरूपाचे. तर गुळ आणि दही हे कॉम्बिनेशन अभिषंध निर्माण करायला पण चांगलं उपयोगी पडतं असणार. नानांच्याकडे जे बापू नानांच्याकडे वमनाच्या आधी दही गुळ खायला द्यायचं आणि मग आकंठपान द्यायचं अशी एक परंपरा होती. मी काही पेशंट मध्ये सुरुवातीला तसं केलं, पण काही वेळेला ते वमन व्हायला त्रास होत होते. गुळ आणि दही बाहेर पडायला सहजपणे येत नाही. आणि ग्रंथानुसार श्ववम्य उत्कृष्ट कपम असा आहे, तेव्हा उद्याला वमन करायचंय तर आज त्याला उत्कृष्ट कप करायचं आहे असणार अशा स्वरूपात. त्यामुळे मग ग्रंथाधार आदल्या दिवशीचा सपोर्ट करतो, मी ते बंद केलं प्रकारे. पण असं एक गुळ आणि दही असं कॉम्बिनेशन या अर्थाने म्हणून आहे. पण त्याच्यापासून रसाला आपण आता गुळ घालून कधी श्रीखंड बनवलंय असं नाही झालेलं. उद्या हे असलं काहीतरी करून बघायला पाहिजे. आणि मे बी अतिशुक्रला असं दिलंय. तर हे आता ऑलिगोस्पर्मियाच्या पेशंटना नुसत्या दूध भातावरती संध्याकाळी ठेवतो. ते जरा लोकांना त्रासदायक.
करतात कंपल्सरी केल्याने, पण त्याच्याऐवजी नुसतं गुळ आणि दही घालून बनवलेलं चक्का करून श्रीखंड असा एक विचार करून बघायला हरकत नाही. आणि ते फक्त रात्री द्यायचं की नाही असा इश्यू राहील. संध्याकाळी सूर्यास्ताच्या पूर्वी दिलं तर चालेल असणार अशा स्वरूपात. दंडाभिमथनात दध्नो गुरुणश्चाति शोभदात अनुद्रत स्नेहमपि तक्रम शोभहरम दध्नो. त्या गुरु आणि अतिशोफ निर्माण करणाऱ्या दह्यापासून केवळ घुसळण्याच्या प्रक्रियेने स्नेह न काढलेलं सुद्धा ताक शोभहर आणि लघु असणार अशा स्वरूपात. त्या नुसत्या दंडाभिमथनाने एवढा संस्कार असणार अशा स्वरूपाचं काहीतरी घडतो. तर ह्यातही खरं म्हणजे एक मत असं आहे की रवीने घुसळलं जातं तेव्हा ते बाय डिरेक्शनल घुसळलं जातं. आणि आता काय त्याचं स्प्लेंडर आहे, काय ते ब्लेंडरनी येतो तो युनिडिरेक्शनल असणार आहे, किंवा मिक्सरला पण युनिडिरेक्शनल आहे प्रकरण असणार अशा स्वरूपाचं. आणि म्हणून आणि वेग आहे त्याच्यामध्ये, अर्थात हा एक दुसरा इश्यू असणार अशा स्वरूपाचा. त्यामुळे ते न करता हातानेच घुसळलेलं जास्त चांगलं असणार अशा स्वरूपाचं. पण सरांच्याकडची एक केस होती अशी, आई वडील गावाला गेले ते, मुलं घरामध्ये होती दोन, एक काहीतरी 14 वर्षाचा, एक 12 वर्षाचा. दूध खूप उरलं, काय करायचं म्हणून दही करून खाल्लं 2-3 दिवस, आणि दोघांच्याही पायावरती सूज आली. सगळी फॅमिली सरांकडे येणारी होती, तेव्हा ते विचारायला लागले की असं असं झालं आणि सूज आली. चौकशी केली, दही खाल्लं का, ते म्हणले हो असं असं खाल्लं. बरं म्हटलं आता तसंच दही करा, पुन्हा ताक करा त्याचं आणि ताक करून प्या. औषध दिलंच नाही, पण तेवढं करून ती सूज गेली परत. तेव्हा ते एक शोफकृत आणि दुसरं शोफरुत असणार अशा स्वरूपाचं अनुधृत स्नेह सुद्धा असणार अशा स्वरूपाचं. आणि याच्यात सुद्धा वेणीमाधव शास्त्रींचं म्हणणं असायचं की शंख, शौक्तिक वगैरे जे काही तुम्ही आम्ल रसामध्ये भिजत घालायचे असणार शुद्धीसाठी, तर ते निस्नेह नाही, सस्नेहच ठेवायचे असं त्यांचा बंद होता. म्हणजे स्नेह न काढता ताक हे करायचं आणि त्या ताकामध्ये शंख किंवा शौक्तिक भिजत घालायचे सस्नेह, आणि मग दुसऱ्या दिवशी गरम पाण्याने धुवून घ्यायचे, वाळवायचे, पुन्हा घालायचे, असं रस करून मग पोटाला न्यायचं असणार अशा स्वरूपात. त्याचं एक गणित नाही माहिती मला. सर्पे स्निग्धतर म्हणती नारदम नवनीतावत, आणि तूप स्निग्धतर असून सुद्धा नवनीताप्रमाणे अर्घ्याचा नाश करत नाही. त्यामुळे नवनीताची स्पेशालिटी आहे की ती अर्घ्याचा नाश करत नाही. ठीक आहे, आता थांबायला हरकत नाही. कोणाला काही शंका विचारायच्या आहेत? शंका नसतील तर मग आपण थांबायला हरकत नाही असणार आहे. शुक्रवारी भेटू परत असणार. ठीक आहे. नाही माहिती, कारण म्हणजे फलदात चाललंय सगळं प्रकरण हे फळाचं फलवर्ग चाललाय, त्यामुळे त्याचं फळाच्या संदर्भामध्ये हे असणार असं दिसतंय. अस्थि हा त्याच्या आतला प्रकार असणार अशा स्वरूपाचा झाला, आणि मज्जा ही त्याच्याही आतली, गोडंबी हे आणखीन त्याच्या आतला असणार अशा स्वरूपाचा. ठीक आहे, प्रार्थना म्हणू आणि थांबू. आयुर्वेद प्रकांडो निगदित इह हि शल्यतंत्र प्रधानः शिष्येभ्यः शाश्वतोऽयं निखिल जनकृपा व्याप्तचित्तेन येन आयुर्वेदस्य वाञ्छन् पुनरपि भुवने ताञ्च सुष्ठु प्रतिष्ठां श्रेष्ठं धन्वन्तरिं तं प्रणमति च सदा वैद्यवर्गो हि नूनम्.
बरं, पुढच्या बुधवार आणि शुक्रवार दोन्ही दिवस मी नसणार आहे. तर सोमवारी एकदा आपण बोलून ठरवू काय करता येण्यासारखं काय का, नाही तर एकदम पुढच्या सोमवारवर जाईल. या शुक्रवारी आता भेटू, शुक्रवार आणि सोमवार तर होईल. ठीक.